लाडकी बहिणींना लाडके बहिणींनो ई-केवायसी बद्दल अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। सरकारचा एक मोठा निर्णय झालेला आहे आणि सरकारने या निर्णयामध्ये काय सांगितलंय तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे। आजची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज असणार आहे लाडके बहिणींनो, ई-केवायसी लवकरात लवकर तुम्ही करायची आहे। तुम्हाला 1,500 रुपये जमा होणार आहेत। एक मोठी बातमी समोर आली, ती बातमी तुम्हाला मी सांगणार आहे आणि ज्या ज्या लाडक्या ताईंना ई-केवायसी करण्यामध्ये प्रॉब्लेम येत आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। असा व्हिडिओ तुम्हाला कुठेच भेटणार नाही। सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला याच व्हिडिओमध्ये देणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। लाडक्या ताईंनो चला बघा सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। त्याच्यामध्ये ई-केवायसी बद्दल सगळ्या गोष्टी तुम्हाला मी एकदम पुराव्यासहित दाखवणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। 15वा हप्ता म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता हा हप्ता देखील तुम्हाला वाटप होणार आहे। ही पण अत्यंत आनंदाची बातमी समोर आली आहे। ई-केवायसी करायची आहे, 15,000 रुपये तुम्हाला या ठिकाणी जमा होणार आहेत। तुम्हाला 15,000 रुपये तुम्हाला मिळणार आहेत लाडके ताईंनो। आणि हा सरकारचा मोठा निर्णय या ठिकाणी झालाय। आदित्य तटकरे मॅडमनी एक मोठी बातमी समोर या ठिकाणी दिलेली आहे आणि 15वा हप्ता म्हणजे कोणता, सप्टेंबर महिन्याचा हप्ता ई-केवायसी केल्यानंतरच तुम्हाला भेटणार आहे का अशा स्वरूपाची काही बातमी आली का, ही पण तुम्हाला सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक पाहायचा आहे। चला आता वेळ वाया घालता व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार आहे। बघा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। परत सांगतो लाडक्या ताईंनो, तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओ मध्ये भेटणार आहे। ई-केवायसी बद्दलचा सगळ्यात पहिला व्हिडिओ आपला काल या ठिकाणी पडला होता आणि त्याच्यानंतर बघा तुम्हाला त्याच्यानंतर पूर्ण सगळी माहिती देणार आहे। तर सगळ्यात चला सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला। ई-केवायसी प्रक्रिया या ठिकाणी काय असणार आहे, तर सगळ्यात सुरुवातीला बघा ई-केवायसी प्रक्रिया सुरुवात कधी झाली बघा, या ठिकाणी 18 सप्टेंबरला सुरुवात झालेली आहे। ई-केवायसी 18 सप्टेंबरला सुरुवात झालेली आहे। तुम्ही या ठिकाणी ई-केवायसी करू शकता। त्याचबरोबर ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख बघा लाडके ताईंनो लक्षात ठेवा, शेवटची तारीख काय आहे 18 नोव्हेंबर। लाडके ताईंनो खूप महत्त्वाची माहिती आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ कोणीच थांबवायचा नाही, व्हिडिओ कोणी स्टॉप करायचं नाही, कायमस्वरूपी हा व्हिडिओ बघत राहायचा आहे। शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा आहे। खूप महत्त्वाची अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी मी देत आहे ई-केवायसी बद्दलचे। तर बघा लाडके ताईंनो ई-केवायसी सुरुवात झाली 18 सप्टेंबरला, बंद होणार आहे ती म्हणजे 18 नोव्हेंबरला, म्हणजे 2 महिन्याची तुम्हाला वेळ आहे। 18 नोव्हेंबर पर्यंत तुम्हाला ई-केवायसी करता येणार आहे। पुढचा प्रश्न आहे ई-केवायसी केल्यास 1,500 रुपये तुम्हाला हप्ता भेटणार आहे। जर तुम्ही ई-केवायसी केली नाही, तुमची ई-केवायसी या ठिकाणी ई-केवायसी जर प्रॉब्लेम आला तुमचा करण्यामध्ये, तर तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार नाहीत लाडके ताईंनो, ही पण गोष्ट लक्षात ठेवा। ई-केवायसी केली तरच हप्ता, नसता तुमची लाडकी बहीण योजना बंद पडणार आहे। त्याच्यानंतर ई-केवायसी दरवर्षी तुम्हाला करावी लागणार आहे। सरकारचा एक मोठा निर्णय झाला लाडके ताईंनो, सगळ्यांनी एक गोष्ट ही बघायचा आहे, व्हिडिओ बघायचा आहे। खूप महत्त्वाची अपडेट्स तुम्हाला मी दिले। मोठा सरकारचा निर्णय झालाय, 2 महिने ई-केवायसी चालणार आहे। ई-केवायसी केली तर 1,500 रुपये भेटणार आहेत आणि दरवर्षी तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे। ही महत्त्वाची बातमी तुम्हाला दिली। आता बघा लाडके ताईंनो ई-केवायसी करताना बऱ्याच लाडके ताईंना प्रॉब्लेम येत आहेत, त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर लाडके ताईंनो बघा ही माहिती तुम्हाला कुठेच भेटणार नाही, कोणीच तुम्हाला सांगणार नाहीये। सगळ्यात अगोदर सर्वात फर्स्ट आपल्या या चॅनलवर तुम्हाला ही माहिती देत आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत आहे आणि तुमचे प्रश्न कमेंट बॉक्स मध्ये विचारायचे आहेत। लाडके ताईंनो तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमची ई-केवायसी झाली आहे का? कुणाकुणाची सक्सेसफुली ई-केवायसी झाली आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ई-केवायसी तुमची झाली आहे का नाही पटपट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचे। चला केवायसी बद्दलची जी अडचणी आहे, तुमच्या पहिली अडचण आहे ओटीपी येत नाही। बऱ्याच लाडके ताईंना हा प्रॉब्लेम येत आहे, सर आम्हाला ओटीपीच येत नाही। बरेच ताई म्हणतात की सर आम्हाला पहिला ओटीपी येतो, दुसरा ओटीपी येत नाही। तर लाडके ताईंनो एक गोष्ट लक्षात ठेवा, या ओटीपी साठी तुम्हाला 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, ते म्हणजे 2 मोबाईल नंबर असायला पाहिजेत। एक लाडक्या बहिणीचा मोबाईल नंबर आणि दुसरा म्हणजे तिच्या पतीचा किंवा तिच्या वडिलांचा मोबाईल नंबर। हे दोन्ही आधार कार्डला लिंक असायला पाहिजेत आणि त्याचबरोबर लिंक असल्यानंतर त्याच्यावर मेसेज पण यायला पाहिजेत। या 2 जर गोष्टी नसतील तर लवकरात लवकर तुमचे वडिलांचे किंवा पतीचे आधार कार्ड बरोबर तुमचा त्यांचा मोबाईल नंबर लिंक करून घ्या। ही सगळ्यात पहिली गोष्ट लक्षात ठेवा। आणि तरी जर तुम्हाला ओटीपी येत नसेल तर संध्याकाळी 11-12च्या नंतर तुम्हाला ई-केवायसी करायचे। मोबाईलवर वगैरे तुम्ही करू शकतात, लॅपटॉपवर करू शकतात, सोपी गोष्ट आहे, फक्त 5 मिनिटांमध्ये केवायसी होते। त्याच्यामुळे संध्याकाळी रात्री तुम्ही म्हणजे रात्रीच्या वेळेस जर केवायसी केली, सर्व्हर त्या
ठिकाणी चांगलं चालतं आणि त्यावेळेस तुम्हाला लवकर लवकर तुमची केवायसी होऊ शकते. त्याच्यामुळे जर कुणाला ओटीपीचा प्रॉब्लेम येत असेल तर रात्रीच्या वेळेस तुम्ही ट्राय करा, तुम्हाला 100% तुमची केवायसी पूर्ण होईल. पहिल्या प्रश्नाचं उत्तर दिलंय. दुसरा प्रश्न आहे बघा, बऱ्याच लाडक्याताईंनी हा पण प्रश्न विचारलाय, सर ओटीपी साध्या मोबाईलवर येईल का? बऱ्याच लाडक्याताईला असं वाटतं की बाबा आमच्याकडे छोटा मोबाईल आहे, सर आम्ही गरीब आहेत, आमच्याकडे एकदम छोटा मोबाईल आहे, असला त्याच्यामध्ये ते मोठा असं काय अँड्रॉइड मोबाईल नाही आमच्याकडे, मग ते छोट्या मोबाईलवर ओटीपी येईल का? गरीब लाडक्याताईंनो, ज्या लाडक्याताईंना काहीच कळत नाही, ज्या समजत नाही, त्यांच्यासाठी परत सांगतो लाडक्याताईंनो, तुम्हाला तुमच्या भाषेत समजून सांगतोय की ओटीपी यायला तुम्हाला मोठा मोबाईल वगैरे लागत नाही किंवा लय भारी असा मोबाईल लागत नाही. ज्या मोबाईल मध्ये सिम कार्ड असतं, कसला पण छोटा जरी मोबाईल असला तरी पण ओटीपी येतो, मेसेज येतो, पण त्याच्यामध्ये लक्षात घ्या रिचार्ज करायचं लागतं. जर तुमचं रिचार्ज संपलेला असेल, इनकमिंग आउटगोईंग जर बंद असेल तर त्याच्यावर ओटीपी येणार नाही. त्याच्यामुळे एक 10 रुपयाचा रिचार्ज करून घ्या तुमच्या, ज्यांचे म्हणजे तुमच्या महिलांचा मोबाईलवर आणि तुमच्या वडिलाच्या किंवा पतीच्या मोबाईलवर रिचार्ज करून घ्या 10 रुपयाचा, तुम्हाला ओटीपी 100% येणार म्हणजे येणार. मोठा मोबाईल असायची गरज नाही, छोट्या मोबाईलवर पण ओटीपी येतो. लाडक्याताईंनो, खूप महत्वाच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला मी देत आहे. हे प्रश्नाचे उत्तर तुम्हाला कुठंच भेटणार नाही, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक आहे आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. चला पुढचा प्रश्न आहे, वडील निधन पावले आहेत, सर आम्ही काय करायचे? बघा, एक कंडिशन आहे, वडिलांचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे किंवा पतीचा आधार कार्ड नंबर टाकायचा आहे आणि ओटीपी त्याच्यावर जातो. ही केवायसी करायची प्रोसेस आहे, त्याच्यामध्ये वडिलांचा आधार कार्ड नंबर लागतो. तर बरेच जण असे लाडक्याताई म्हणतात की सर आमचे वडील या ठिकाणी त्यांचं निधन पावलेले आहेत, सर आमचे वडील या ठिकाणी असं झालेलं आहे, तर त्यांचं आधार कार्ड चालत नाही, मग आम्ही काय करायचं? तर लाडक्याताईंनो, हे वडिलांचं आधार कार्ड असणं आता तरी खूप गरजेचं आहे. आणि ज्या लाडक्याताईंकडे वडिलांचं आधार कार्ड नाहीये किंवा ते निधन पावलेले आहेत, अशा लाडक्याताईंनी थोडे दिवस थांबायचं आहे, कारण की कोणाकडेच माहिती नाहीये. अंगणवाडी सेविकांना मी विचारलेलं आहे, अधिकाऱ्यांना पण मी काल रात्री फोन करून विचारलेलं आहे, त्यांनी ते सांगितलेलं आहे की सर थोडे दिवस थांबा, आपल्याकडे ह्याच्यावर नवीन GR येऊन ऑप्शन येऊ शकतं. कारण जर तुम्हाला कोणी जर चुकीची माहिती देत असेल तर त्या अशा व्हिडिओ पासून लांब राहा. लाडक्याताईंनो, जर तुमच्या वडिलांचा आधार कार्ड नसेल, वडील जर निधन पावले असतील, पती निधन पावले असतील, थोडे दिवस थांबा, तुम्हाला त्याच्यावर डबल ऑप्शन येईल. त्याच्यामुळे एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्हाला एकदम चांगली माहिती मिळत आहे, कारण की चुकीच्या माहिती देऊन आपल्याला लाडक्याताईंची दिशाभूल करायची नाही. त्याच्यामुळे लक्षात घ्या लाडक्याताईंनो, ज्या लाडक्याताईंचे वडील निधन पावले आहेत, पती निधन पावले आहेत, ज्यांच्याकडे आधार कार्ड नंबर नाहीये, त्यांनी थोडे दिवस थांबायचं. आपल्याकडे 2 महिन्याची वेळ आहे. त्याच्यामुळे घाई करून केवायसी करू नका, कारण जर एकदा केवायसी केली परत तुम्हाला केवायसी करायचं ऑप्शन येत नाहीये. त्याच्यामुळे सर्वांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, एक 4 ते 5 दिवस वेट करा, थांबा. मी तुम्हाला त्याच्यावर परत व्हिडिओ टाकेल, त्यावेळेस तुम्ही लक्षात घ्या, ते व्हिडिओ मध्ये बघून तुम्ही पुढचं प्रोसेस करा. आतापर्यंत आपण सरकारकडे पण विनंती केली आहे, ज्या लाडक्याताईंचे असे केसेस आहेत त्यांच्यासाठी एक नवीन ऑप्शन घ्या. ते ऑप्शन काय सरकार देईल नंतर, त्याच्यापर्यंत आतापर्यंत त्याच्यावर काही करू नका. त्याच्यामुळे ही गोष्ट लक्षात ठेवा लाडक्याताईंनो. पुढचं आहे, आधार कार्ड यादीमध्ये उपलब्ध नाही. असा बऱ्याच लाडक्याताईंना प्रश्न येत आहे की सर यादीमध्ये आमच्या आधार कार्डच दाखवत नाही. तर अशा लाडक्याताईंसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, अशा लाडक्याताईंसाठी तुमची आता लाडकी बहीण योजना बंद पडली, समजून घ्या. ज्या लाडक्याताईंचा आधार कार्ड नंबर टाकला, पहिल्या सुरुवातीला आधार कार्ड टाकलं नंबर, आणि असा जर मेसेज आला आधार कार्ड तुमचा यादीमध्ये समाविष्ट नाही, उपलब्ध नाही, तर तुमची लाडकी बहीण योजना बंद पडली, तुम्हाला लाडक्या बहिणीतून बाहेर काढलेलं हे स्पष्ट शब्द तुम्हाला सांगून टाकत आहे. जर त्यांना परत यायचं असेल तर ते आपल्याला नवीन काय GR आला तर ते आपण त्याच्यामध्ये बघूया, पण आता तरी त्या लाडक्याताईंची लाडकी बहीण योजना बंद पडली ही गोष्ट समजून घ्या. असा कोणाकोणाला मेसेज येतोय कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय. ज्यावेळेस तुम्ही पहिला महिलाचा आधार कार्ड नंबर टाकतात त्यावेळेस आधार कार्ड यादीत उपलब्ध नाही, असा कोणाकोणाला मेसेज येतो, पटपट सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. पुढचा आहे, पती सोबत राहत नाही. बघा, बऱ्याच लाडक्याताईंचा प्रश्न येत आहे, सर आमचा डायव्हर्स झालेला आहे, सर मी पती सोबत राहत नाही, मग आम्ही नेमकं काय करायचं? तर अशा पण लाडक्याताईंसाठी एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या लाडक्याताईंचे असे काही प्रॉब्लेम आहेत त्यांनी मला एक कमेंट बॉक्समध्ये सांगायचं, तुम्ही संजय गांधी निराधार योजना किंवा इतर काही तुम्ही योजनेचा लाभ घेत आहेत का? कारण तुम्ही ऑलरेडी निराधार मध्ये आहेत का? अशा काही योजनेचा लाभ घेत असतील तर कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचंय, पटपट सर्वांनी सांगायचंय. हा प्रश्न कोणासाठी आहे? ज्या लाडक्याताई त्यांच्या पतीसोबत राहत नाहीत किंवा त्यांचे पती निधन पावले आहेत किंवा त्यांचा डायव्हर्स वगैरे झालेला आहे, अशा लाडक्याताईंसाठी हा मला एक प्रश्न विचारायचा आहे, तुमच्या इतर योजनेमध्ये लाभ घेत आहेत का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. लाडक्याताईंनो, व्हिडिओ मोठा होऊ शकतोय, पण तुमच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या व्हिडिओ मध्ये तुम्हाला भेटणार आहे, तर तुम्हाला व्हिडिओ काळजीपूर्वक बघायचा आहे. चला पुढचा प्रश्न आहे बघा,
फॉर्म सबमिट करताना एरर येत आहे. तर बघा अशा बऱ्याच लाडके ताई आहेत ज्यांना बऱ्याच वेळ त्यांनी प्रयत्न केला पण त्यांना फॉर्म भरायच्या वेळेस शेवटच्या स्टेपला एरर येत आहे. तर लाडके ताईंनो परत सांगतोय, असं जर काही होत असेल तर रात्री 11च्या नंतर ही गोष्ट तुम्ही ई-केवायसी करायला घ्या, कारण की दुपारी सर्व्हर डाऊन असल्यामुळे प्रॉब्लेम होऊ शकतो. त्याच्यामुळे सर्वांनी ही गोष्ट चेक करायची आहे रात्रीच्या वेळेमध्ये. तुम्हाला बघा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर मी देत आहे, त्याच्यामुळे काळजी करू नका. आपला व्हिडिओ हे व्यवस्थित बघत जा. आपल्या सगळ्या लाडके ताईंचे प्रश्न मी घेत आहे. घरात एकटीच राहते तर लक्षात घ्या, बऱ्याच लाडके ताई म्हणतात की सर मी घरामध्ये एकटीच आहे. मग ते ऑप्शन आहे की घरामध्ये एक विवाहित एक अविवाहित, त्या ठिकाणी होय करायचे का? होय, तरी पण होयच करायचंय. परत सांगतोय लाडके ताईंनो, बघा लाडके ताईंनो, अशा जर कोणी लाडके ताई असतील घरामध्ये एकटीच राहते मग काय करायचं सर? तरी पण होयच करायचंय. घरामध्ये कोणी सरकारी नोकरदार नाहीत तिथं पण होयच करायचंय. दोन्ही ठिकाणी होय होय करायचंय. ही गोष्ट लक्षात ठेवा, परत चुका करू नका. दोन्ही ठिकाणी पुन्हा म्हणतात की सर आमच्या घरात असं झालं तसं झालं, काही नाही, डायरेक्ट होय होय करायचंय. दोन्ही ठिकाणी होय होय करायचंय. हात जोडून सगळ्या लाडके ताईंना विनंती आहे. पुढचा प्रश्न आहे, घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई आहेत, सगळ्यांची ई-केवायसी करून घ्या. परत सांगतोय, हा लाडका दादा ओरडू ओरडू तुम्हाला सांगत आहे. बऱ्याच लाडक्या ताईंना वाटेल, बऱ्याच लाडक्या दादाला वाटेल की बाबा सर तुम्ही एवढा आवाज मोठा करून का बोलतात? मी माझ्या काळजापासून एकदम काय म्हणतो त्याला, तुम्हाला कळकळीन तुम्हाला विनंती असते, त्याच्यामुळे सांगतोय प्रत्येक लाडक्या ताईंची ई-केवायसी करून घ्या. भले घरामध्ये 1 असतील, 2 असतील, 3 असतील, 5 असतील, 10 असतील, किती लाडक्या बहिणी असल्या तर सगळ्यांची ई-केवायसी करून घ्या. लक्षात घ्या, केवायसी परत करता येईल का? तर आता तरी ऑप्शन बंद करून टाकले सरकारने. एकदा सक्सेसफुली झाली की तुम्हाला ई-केवायसी परत करता येत नाही. जर कोणाची काही प्रॉब्लेम चुका झाल्या असतील सरकारकडे आपण बघूया नवीन GR सरकार काढते का. परत पोस्टमध्ये अकाउंट असेल तर केवायसी करावी लागेल का? बऱ्याच लाडक्या ताईंचा प्रश्न आहे की सर पोस्टमध्ये अकाउंट आहे, इकडे अकाउंट आहे, तरी केवायसी करावं लागेल का? तर लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, ही बँकेची केवायसी नाहीये, ही लाडक्या बहिणीची केवायसी आहे. त्याच्यामुळे केवायसी सगळ्याला बंधनकारक आहे. बऱ्याच लाडके ताई म्हणजे सर आम्ही बँकेमध्ये जाऊन केवायसी करू का? बँकेमधली केवायसी ही केवायसी वेगळी आहे. बऱ्याच लाडके ताईंना हेच समजत नाही. बऱ्याच लाडके ताई बँकेमध्ये जाऊन केवायसी करायला ती वेगळी, डीबीटीची केवायसी वेगळी आणि ही लाडक्या बहिणीची केवायसी वेगळी. ही गोष्ट लक्षात ठेवा. लाडके ताईंनो, खूप छान स्वरूपाचे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर दिली आहेत. अजून बरेच प्रश्न बाकी आहेत, त्या प्रश्नाचे पण उत्तर मी संध्याकाळी देणार. त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा आणि तुमचे काही प्रश्न असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा. सगळ्या प्रश्नांची उत्तर मी देणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.